नमस्कार, संगममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण सिलेबसमधला MPSC ITIच्या सिलेबसमधला सेकंड आणि थर्ड पॉईंट जो आहे तो डिकोड करणार आहोत. डिकोड इन द सेन्स सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला काय उपयोग होईल, कसा उपयोग होईल ह्या पॉईंटचा, म्हणजे कुठलं नोट्स वापरायला पाहिजे, कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, हे दोन पॉईंट्स आपण समजणार आहोत. ग्रॅज्युअली आपण बाकीचे पॉईंट्स पण करणार आहोत. बघा, थर्ड पॉईंटमध्ये लिहिलं आहे व्होकेशनल एज्युकेशन, आणि एज्युकेशनचे तुम्हाला इथे इव्होल्युशन, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, मग स्टेजेस ऑफ इंट्रोडक्शन इन रेग्युलर एज्युकेशन स्ट्रीम एक्सेट्रा दिलं आहे. याला आपण थोडंसं डिकोड करून थोडं नॉर्मल फॉर्मॅटेड लँग्वेजमध्ये त्याच याला आपण असं लिहिलेलं आहे. का ह्याला ऑर्गनाईज केलं आहे. आधी एव्होल्युशन येईल, मग ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप येईल, मग स्टेजेस येईल, मग इथपर्यंत ठीक आहे. बट पॉलिसीज येईल आणि मग कॉन्सेप्ट्स आणि मिनिंग येईल. तर कॉन्सेप्ट्स आणि मिनिंग कशाच्या, तर ह्या दोन गोष्टीच्या वगैरे वगैरे असं आपण याला ऑर्गनाईज केलेलं आहे. ओके, आता बघूया याचा अभ्यास कसा करायला पाहिजे, एक्झॅक्टली हे काय आहे. So what is written here? Evolution of vocational education in India. Vocational education आपल्या सगळ्यात पहिले स्कूलिंग सिस्टममध्ये कसं आलं, स्कूलिंग सिस्टमच्या बाहेर कसं होतं, ट्रेनिंग आपण बाहेर द्यायचो, मग बाहेरून ट्रेनिंग देता देता आपण हळूहळू स्कूल सिस्टममध्ये कसं आणलं, स्कूल सिस्टममधनं कॉलेज सिस्टम म्हणजे हायर एज्युकेशन स्टेजेसवरती कसं आणलं, प्लस हायर एज्युकेशन स्टेजेसमध्ये आल्यानंतरही त्याच्यासाठी सेपरेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स कशा उभारल्या गेल्या ह्याचं एक एव्होल्युशन तुम्हाला इथे अभ्यास करावं लागणार आहे. सेकंड थिंग इज विथ रिस्पेक्ट टू दिस ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप. ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, ऑब्जेक्टिव्ह डेफिनेटली स्किल्ड वर्कफोर्स करण्यासाठी होतं. तो स्किल बघताय तुम्ही, कलात्मक कुठली स्किल आहे त्या प्रकारचं वर्कफोर्स आपल्याला तयार करायचं होतं, हे ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर स्कोप ऑफ वोकेशनल एज्युकेशन, ह्या दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या इथे समजायला पाहिजे. काय, टू थिंग्स, स्केल प्लस स्कोप. स्केल म्हणजे काय आणि स्कोप म्हणजे काय ह्याचा डिफरन्स तुम्हाला जर कळाला तर हा टॉपिक कळेल. स्कोप काय असतो, स्कोप म्हणजे तुम्ही एका बायनोक्युलर मधून बघतात, टेलिस्कोप म्हणतो आपण त्याला, तर हा किती दूरपर्यंत जातो आणि किती वाईड एरिया व्यापतो त्याला म्हणतात स्कोप. स्केल म्हणजे काय, एक पट्टी म्हणजे किती लोकांपर्यंत हे पोहोचता येईल. स्केलेबिलिटी म्हणजे क्वांटिटी, आणि स्कोप म्हणजे क्वालिटी प्लस क्वांटिटी, दॅट इज स्कोप. स्कोप एक अर्थ समजून घेतला तर कळेल तुम्हाला. तर याचा स्कोप काय काय म्हणजे की कोणत्या कोणत्या वर्गाच्या व्यक्तीपर्यंत, कोणत्या कोणत्या डिफरंट क्लासेसपर्यंत आपण पोहोचू शकतो, हे आहे स्कोप ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन इंडिया. मग नंतर आहे स्टेजेस. स्टेजेस फॉर इंट्रोडक्शन, डेफिनेटली एव्होल्युशन आणि स्टेजेस हे एकच आहे. जरी वेगवेगळं कुठल्या नोट्समध्ये दिलेलं असेल तर समजून घ्या, एव्होल्युशन म्हणजे कसं कसं वाढत गेलं, इन द सेम मॅनर स्टेजेस काय काय होत गेल्या, म्हणजे कसं अगोदर काय होतं, मग नंतर कशा प्रकारे वोकेशनल एज्युकेशन स्कूल्समध्ये इंटिग्रेट करण्यात आलं, मग हायर जे HSCचे स्टुडंट्स होते त्यांना, मग SSCचे, मग आता स्कूल लेवलपासनं मी म्हणतो तुम्हाला 4th, 5th, 6th स्टँडर्डपासून वोकेशनल एज्युकेशन कसं इंटिग्रेट करण्यात आलं हे याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्याच्या काही स्कीम्स आहेत, परत मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं लेक्चरमध्ये. स्कीम्स आहे ना, रिलेटेड डेव्हलपमेंटल पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या पॉलिसीज कशा इंट्रोड्यूस, पॉलिसीज पॉलिसीजने स्टेजेस कसे इंट्रोड्यूस केले, दॅट वी हॅव टू स्टडी हिअर. देन अगेन पॉलिसीज फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड वोकेशनल एज्युकेशन, गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम्स होत्या ह्या कन्सिस्टंटली हेच राहणार आहे. कन्सेप्ट अँड मिनिंग ऑफ द फॉलोइंग, आता ह्या इथून नवीन थोडंसं सुरू झालं आहे. तर कशा कशाचं मिनिंग विचारताय तुम्हाला, ते कोणत्या कोणत्या कॉन्सेप्ट्स विचारतायत. वर्क एक्सपिरियन्स म्हणजे काय, जो तुम्हाला ITIसाठी लागणार होता फॉर्म भरताना, वर्क एक्सपिरियन्सची डेफिनेशन लागेल इथे. वर्क एक्सपिरियन्सच्या वेगवेगळ्या थिअरीज, वेगवेगळे स्कॉलर्स लागतील की ज्यांनी वर्क एक्स म्हणजे काय असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप येते का, कॅन इंटर्नशिप बी काउंटेड ॲज वर्क एक्सपिरियन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वर्क एक्स, हे तुम्हाला इथे करावं लागेल. त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट कोणती आहे, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क. मी जर तुम्हाला म्हटलो की मी वोकेशनल एज्युकेशन करायला गेलो, मला शाळेमध्ये स्किल शिकवली, तर कशाची, तर त्यांनी समजा फॉर एक्झाम्पल मला एक स्किल शिकवली, भांडं बनवतोय मी मातीचं. ओके, येस इट इज अ स्किल, येस इट विल हेल्प मी इन फ्युचर, बट इट विल हेल्प ओनली मी इन फ्युचर, राईट. ते फक्त मलाच कामाला येईल. मग सोशल क्लासमध्ये म्हणजे
सोशली युजफुल म्हणजे सोसायटीसाठी कामाचं, सोसायटीमध्ये त्याची तेवढी रिस्पेक्ट पाहिजे त्या कामाची, सोसायटीमध्ये मी तिथे गेलो ती स्किल घेऊन की 4 लोकांनी मला ते काम दिलं पाहिजे, प्लस रिस्पेक्टफुली वर्क पण केलं पाहिजे. असं वर्क नाही की सॅनिटेशन वर्क करतोय, टॉयलेट साफ करायला लावतोय. टॉयलेट साफ करणं इज द वर्स्ट फॉर्म ऑफ वर्क अटॅच टू वन कास्ट और कास्ट ऑफ द पीपल, नॉट क्लास ऑफ द पीपल, अटॅच टू वन कास्ट ऑफ द पीपल, अँड दॅट इज व्हेरी 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 ह्युमिलिएटिंग अँड टॉर्चरस थिंग. आपण त्याबद्दल नंतर बोलूया. बट सोशली युजफुल तर पाहिजेच, बट प्रोडक्टिव्ह पण पाहिजे, कारण त्याच्यातून काहीतरी आउटकम बेस्ड पाहिजे. हे आउटकम आणि हे तुम्हाला नंतर शिकवेल मी, तुम्हाला मी आता कन्फ्यूज नाही करू इच्छितो. बट आउटकम बेस्ड सर्व्हिसेस पाहिजे, आउटपुट बेस्ड नाही, एवढंच. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ प्री वोकेशनल एज्युकेशन. हे देण्या अगोदर प्री वोकेशनल एज्युकेशन देणे गरजेचे आहे. तुम्ही वोकेशनल एज्युकेशन चूज करताय, त्या चूज करण्याच्या अगोदर तुम्ही किती एज्युकेटेड आहे त्या गोष्टी इथे तुम्हाला करायचे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि अगेन स्कोप काय आहे. मग प्रॉब्लेम्स आणि इश्यूज. अगेन व्हेन आय से प्रॉब्लेम्स अँड इश्यूज आय मीन दॅट पॉलिसीज काय आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं याच्या डिकोडिंगच्या पॉलिसीज, एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स, गव्हर्नमेंट स्कीम. ह्याला मी डिवाइड केलं होतं 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये, लॉ, ॲक्ट, एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या. नेक्स्ट पार्ट काय मग, रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूशन इन ह्युमन रिसोर्स. मी इथे असं याच्यामुळे दिलं आहे, हे छोटं किंवा याच्यामध्येच कवर यामुळे करतोय मी तुम्हाला तो हा टॉपिक, कारण की हा मी ऑलरेडी तुम्हाला यूट्यूबवरती शिकवला आहे. ह्याच्यातलाही हा पार्ट तुम्हाला यूट्यूबमध्ये मी शिकवला आहे. हा वोकेशनवाला पार्ट मी परत एकदा घेऊन येणार होतो याचा व्हिडिओ. सो हा एक आयडिया याच्या मागे तुम्हाला कळायला असेल. खूप फॅक्च्युअल आहे, कॉन्सेप्ट्स काहीच नाही आहे, जस्ट इन्स्टिट्यूट त्याचे हे. आणि त्यानंतर मी शिकवल्यानंतर मी काही स्टुडंट्सने मला सांगितलं सर PYQमध्येही याच प्रकारे क्वेश्चन्स येतात. म्हणजे आपल्या नोट्समधनंच क्वेश्चन्स PYQमध्ये होते. ऑब्व्हियसली PYQला एक मी काय म्हणतो शॅडो पकडूनच आपण ह्या नोट्स बनवलेल्या आहे. PYQ वॉज आर मेन थीम टू क्रिएट दीज नोट्स. ओके, सो ह्या मधनं क्वेश्चन्स येतील, ह्यामधनंच क्वेश्चन्स येतील. 90% मला गॅरंटी की ह्यामधनंच क्वेश्चन या बाहेर येणार नाही. या बाहेर जरी क्वेश्चन आला तर कुणा दुसऱ्याला, जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही तर कुणालाही सॉल्व्ह करता येणार नाही. ओके, सो वोकेशनल एज्युकेशन आपण करणार आहोत. वोकेशनल एज्युकेशन, इथे वोकेशन बघितलं, त्यासाठी गव्हर्नमेंटच्या काय काय इन्स्टिट्यूट्स आहेत, एक्झिक्युटिव्ह बॉडीज आहेत एस्टॅब्लिश केलेल्या, त्याचे हेड कोण असतात, त्याचे हेड कोण आहे वगैरे वगैरे, हे पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, एक्झिस्टिंग हेड्स. ओके, सो नेक्स्ट आपण हे 2 बघितले. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया टॉपिक नंबर 4 आणि टॉपिक नंबर 5 डिकोडिंग. आणि डिकोडिंग सकट आपण कसा अभ्यास करायला पाहिजे, काय अभ्यास करायला पाहिजे, एक्झॅक्टली काय अभ्यास करायला पाहिजे हे सांगितलं मी तुम्हाला या लेक्चरमधनं. परत एक सिरीज बनवूया ज्यामध्ये आता सध्या वेळ कमी आहे म्हणून मी एक शॉर्टमध्ये टाकतो तुम्हाला. परत एक सिरीज बनवूया आपण. त्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत की हे कुठल्या कुठल्या सोर्सेसमधनं वापरायला पाहिजे, कारण की सेल्फ स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. क्लास लावून कुणीही पास होत नाही. हे माझं, दिस इज माय वर्ड्स, मार्क माय वर्ड्स, हेच आहे. तुम्ही जरी माझा क्लास लावला, तुम्ही जरी कुणा दुसऱ्याचा क्लास लावला, क्लास लावून पास होत नाही. सेल्फ स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो प्लीज सेल्फ स्टडीवरती जास्त लक्ष द्या. क्लास लावा, नोट्स वाचा, नोट्स बघा आणि नोट्स स्वतः बघून रिवाईज करा. 4 वेळेस रिवाईज करा. ठीक आहे. परीक्षेचा अभ्यास कसा करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीचा आन्सर्स कसं द्यायला पाहिजे, याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे खूप आधी. तर तुम्हाला जो मिळतो का बघा, नाही मिळाला तर मेसेज करा, मी सेंड करायला होतो. ठीक आहे. थँक्यू सो मच.